गौरी देशपांडे लिखित पाऊस आला मोठा. अम्मी ही माझी आई, म्हणजे खरी नव्हे सावत्र. ह्यावरून तुम्ही असं समजू नये की सावत्र आईने माझ्या केलेल्या छळांची वगैरे गोष्ट आहे. अजिबात नाही. अम्मी कधी कुणाकडे मान वर करून बघत देखील नसे. मग आवाज वगैरे चढवण्याची गोष्ट दूरच, आणि हात बीत उगारायचं म्हणजे तिच्याच काय, पण ती माहीत असलेल्या कुणा माणसाच्याही स्वप्नात येणार नाही. तिचा स्वभाव इतका गरीब होता की ती छळाला एक प्रकारे आमंत्रणच देईल. ही जी अम्मीची गोष्ट आहे ना, ती माझ्यामध्ये पुरेशी विलक्षण आहे, पण ती मी सांगत असल्याने निसंशय मी स्वतःच घोडं पुढे दामटणार. असो, तर अप्पांनी अम्मीशी लग्न केलं तेव्हा मी असेन मला वाटतं 13-14 वर्षांची. जन्मतःच मला कधीही आईची वगैरे उणीव भासली नाही. किंबहुना आमच्या वर्गात मी व आणखी एक मुलगी या आई वेगळ्या बिच्चाऱ्या मुली होतो. आणि ती मुलगी आपली केव्हाही आई म्हणून कोणी असं गायला लागलं की ओक्सा बोक्सी रडे. त्याचं मला इतकं नवल वाटायचं ना. आणि शाळेच्या पाठ्यपुस्तकात ती कविता हमखास कुठेतरी असल्याने प्रसंग पुष्कळदा यायचा. मग इतर मुलींनी मला हिणवू नये म्हणून मी रडायचं सोंग करे. पुढे पुढे हा अत्यंत ड्रमॅटिक प्रकार वर्षातून 3-4 वेळा करायची पाळी यायला लागली. तेव्हा मी रडायचं सोंग करायचंही सोडून दिलं. पण तरीही लोक माझी कणव विनाकारण करतच राहिले. अप्पांची नोकरी फिरतीची, पुष्कळ पैसा अडकाई मिळे. त्यामुळे घरी नोकर चाकर, त्यांचे सेक्रेटरी, शोफर, स्वयंपाकीण असा सतत रगाडा. मला कधी एकटं किंवा निग्लेक्टेड वगैरे वाटायची फुरसतच नसे. वयाच्या 40व्या वर्षी पहिली बायको मेल्यावर 13-14 वर्ष झाल्यावर अप्पांनी लग्न का केलं ते मला फार विचार न करता समजण्यासारखं आहे. पण 20 वर्ष वयाच्या नाकीडोळी नीटच अम्मीने त्यांच्याशी का लग्न केलं हे मला कधीच उमजलं नाही, अगदी ती मरेपर्यंत. मला वाटतं एके दिवशी मंगलोरच्या दौऱ्याहून अप्पा परत आले तो बरोबर अम्मी अंगावर रोजची धुवट साडी, अंगा खांद्यावर मंगळसूत्राखेरीज काही नाही, आणि कपाळावर फिसकटलेलं 10 पैशा एवढं कुंकू, चेहऱ्यावर वयापलीकडची बूस आणि हडकुळी आणि गोरी फेक. नेहमीच्या खाक्याने आप्पा म्हणाले, ही अमला माझी बायको, ही सावित्री माझी मुलगी, हे घर सावी सगळं सांगेल, घर तुझं आहे. आणि बूट वाजवीत ते ऑफिसच्या खोलीत चालूही पडले. मला तसलं फारसं काहीच वाटलं नाही. मनात म्हटलं चला अप्पांची बायको, आपल्याला काय द्यायचं, इतकी माणसं घरात, त्यात आणखी एक. मला मैत्रिणीकडे जायचं आहे म्हणून मी पळ काढला. अम्मीने मग पुढे काय केलं कुणास ठाऊक. रात्री आम्ही दोघं जेवायला बसलो तेव्हा ती आली नाही. अप्पा रोजच्यासारखं काहीतरी कागदपत्र वगैरे वाचत होते. मी कॉमिक घेऊन बसले होते. पान उलटता उलटता मी विचारलं, मी काय म्हणायचं आहे तिला. मी परत विचारलं तर आठ्या घालून मलाच विचारतात, कोणाला. तुमच्या बायकोला. तिच्या घरचे लोक अम्मी म्हणायचे. बर. जेवण जावरल्यावर आम्ही आपापल्या खोल्यांकडे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या चहाबरोबर अम्मी मला परत दिसली. माझ्या वया पुस्तकात ती घोटाळलेली, आणि तिने शाळेची काही जुजबी चौकशी केली. मी म्हणाले, मग तुला वाचायला काही हवं असेल तर घेऊन जा. तशी तिने मान खाली घातली आणि अडखळत तिला मला म्हणते कशी, मला मला नाही लिहिता वगैरे वाचता येत. ही मला मोठीच अपूर्वाई वाटली. लिहिता वाचता न येणारं म्हणजे कोणी माणूस मला तरी तोपर्यंत माहीत नव्हतं. मला वाटतं आयुष्यात पहिल्यांदाच मी दुसऱ्या कुणाबद्दल तरी कुतूहल व्यक्त केलं असेल. मी विचारलं तिला की अगं मग दिवसभर तू काय करशील. करेन काय बाई असं म्हणून तिने विषयही बदलला. पण ती एक्झॅक्टली काय करीत असे दिवसभर ते मला कधीही कळलं नाही. कारण सुरळीत चालत्या घरात जाणत्या मुलीची आई म्हणून ती आली होती. तिला काम असं काहीच नसे.
आता आठवतं की नोकरा चाकरांशी उभं राहून बोलतानाही कधी मी तिला पाहिलं नाही किंवा बागेमध्ये फिरतानाही दिसली नाही. कधी अवेळी घरी आलंच तर ती मला वाटतं वरच्या त्या गॅलरीतल्या दिवाणावर पडून जाणारी येणारी वर्दळ पाहताना सापडायची. घर नेहमीसारखं सुरळीत चालत राहिलं आणि आम्ही त्यात एकमेकांच्या शक्य तितक्या फंदात न पडता पूर्वीसारख्या वागत राहिलो. ती माझ्या शाळेची शेवटची वर्ष होती. मैत्रिणीकडे जाणं, सिनेमा नाटकं यांना भरपूर ऊत आलेला होता. मी संध्याकाळी 6ला घरी यायचं. एवढा नियम सोडून आप्पांनी कधी इतर कसलेही कायदे कानून आणि शिस्त माझ्यावर लादली नव्हती. मी वेळेवर घरी येते हेही ते एकदा नियम आखून दिल्यावर धरून चालले आणि तो नियम मोडायचं तोपर्यंत तरी कधी माझ्या डोक्यातही आलं नव्हतं. पण गप्पांच्या नादात म्हणा किंवा नाटकांच्या तालमी सुरू झाल्या की त्याच्यामध्येच उठून येता येत नाही म्हणा, किंवा कधी 6चे 6:30 झाले, 7 वाजले तरी त्याचा त्यांना पत्ता लागायचं कारणच नव्हतं ना. तशी एक दिवस मी बेफिकीर 6:30 वाजता बाहेरचा जिना चढून आले आणि बसायच्या खोलीत पाय टाकताच लवकर परत आलेल्या आप्पांच्या तोंडी सापडले. हा, उशीर झाला. हो, पण उद्यापासून शाळा सुटताच थेट घरी येऊन मला ऑफिसात तू आल्याचा फोन पाहिजे. पण आप्पा, तालमीच्या मधून सबबी बास. मी काय तानी आहे काय? इतकं काय? सावित्रे, या सुरात माझ्याशी बोलायचं काम नाही. मग तुम्ही त्या सुरात माझ्याशी बंद कर आवाज. गेट आउट. बरी गेट आउट. मी मुळीच ऐकून घेणार नाही. तुम्ही 1 पट ओरडाल तर मी 10 पट. सगळ्या बाजूने बंद करून ठेवून माझं नाही ऐकता वच न्याय निवाडा करायला मी काही खून दरोडे नाही केलेत. तुम्ही किती वाजता काय करता चांगलं ऐका. पुढचं भाषण खाडकन बसलेल्या चपराकीने तुटलं. आप्पांचा दुसरा हात दुसऱ्या कालावर बसणार एवढ्यात मागून मला धस्सकनगणी ओढत माझ्या खोलीत ढकललं आणि बाहेरून कडी घातली. बाहेर आप्पांचा आवाज संतापानं कापत होता. अमला, तू यात पडू नकोस. उद्धट आणि बेपरवा कार्टी होती. तिला वाटीवर आणलीच पाहिजे. अग्नीचा सूर दबका आणि घाबरलेला येत होता. अहो, 15 वर्षाच्या मोठ्या वाढलेल्या बरोबरीच्या मुलीवरती नोकरा चाकरांदेखत हात उगारता. तिनं लाज सोडली तर तुम्ही लहान नाही ना? काय हो, ऐकताय ना? मी चक्क आप्पांशी बोलते आणि तेही अशा सुरात. माझा राग केव्हाच आश्चर्यात विरघळून गेला. मी गुपचूप दाराला कान लावला आणि बाहेर नुसती कुजबूज आणि मग ती ऐकत आणि तेवढ्यात दोघे निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी कडी काढलेली होती आणि ब्रेकफास्टला आप्पा जणू काही झालंच नाही असं दाखवत होते. तरी जाताना खुर्ची मागे सारून मला म्हणाले, शाळा सुटल्यावर तडक घरी यायचा नियम विसरू नकोस. मी आपली रोज 4:30 पासून घरी. मग मी अम्मीशी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोले. तिच्या माझ्यात फक्त 6-7 वर्षांचं अंतर. आप्पांपेक्षा मी तिला फार जवळची वाटली असणार. पण त्या वर्ष 6 महिन्यांच्या आमच्या फोर्स्ड मैत्रीत ती स्वतःविषयी काहीच बोलत नसे हेही मला कित्येक वर्षानंतर उमगलं. बहुतेक ती काही कपडे दुरुस्त करायचं काम करीत मला वाटतं माझ्या खोलीत पलंगावर वगैरे बसे आणि मी वाचता अभ्यास करता किंवा नुसतंच आपल्या गालीच्यावरती उपडं झोपून मासिक चाळता तिला काही ऐकवत राही. आप्पा कधी लवकर घरी आलेच तर सरळ आपल्या खोलीत निघून जात आणि ती उठून त्यांना चहा बिया द्यायला जाण्याच्या भानगडीत वगैरे पडत नसे. होतेच की बटलर आणि बॉय. उन्हं चांगली खाली गेली की आम्ही घराभोवतीच्या बागेत फिरत असू.
गुलबक्षीच्या आणि बुचाच्या फुलांच्या आम्ही लांब लांब माळा करी आणि झाडांभोवती गुंडाळून ठेवी. हां, कुठलीही गोष्ट सांगितली, अगदी कुठलीही, की ती प्रथम हसत असे. तिला सगळ्याचीच अपूर्वाई वाटे. एकदा ना एका वर्गातल्या मुलीचं नाव ना महारुख आहे असं म्हणून मी सांगितलं. त्या दिवशी प्रथमच मला वाटतं अप्पांच्या समोरही तिला हसण्याच्या इतक्या उकळ्या फुटत होत्या. त्यानंतर कितीतरी दिवस मी नुसतं महारुख महारुख म्हटलं की लागलीच मम्मी हसायला. माझ्या तर सगळ्या गोष्टीचं तिनं कौतुक करावं. एवढी मोठी असून झगे घालते, मुलासारखे केस कापते, भराभरा इंग्रजी बोलते, नाटकात काम करते, पोहते, खेळते, काही म्हणून काहीही ठेवू नये. मग मी कधी कधी चिडूनच म्हणायचे, अगं कुठे चंद्राबिंद्रावर तर राहत नाहीस ना तू, इतकी कशी खेडवळ. मग ती गप्प बसून राहील. आप्पा इतर लोकांशी वागत तितकीच तिच्याशी अबोल वागत. त्यांनी कधी तिला हाक मारली नाही की काही सांगितले नाही, म्हणजे माझ्या पाहण्यात तरी नाही. माझ्या बंद दाराबाहेरील तो प्रसंग सोडून काहीच नाही. किंबहुना मी घरात नसते तर आपण बहिऱ्या मुक्यांच्या शाळेत आलोय असंच तिला वाटावं, इतकं आमच्या घरी कमी बोलणं होईल. अप्पांनी आपल्याला इतकेच न बोलणारे चाकरी जमा केल्याने माझ्या मैत्रिणी बहुतेक कधी येत नसत. पण आम्ही याच्या अगोदर कोणी आलंच तर सर्वत्र पसरलेल्या सुतकी शांततेमुळे परत यायची शक्यताच नसे. म्हणा, मला त्याची जन्मापासून सवय असल्याने विशेष काही वाटत नसे. फार काय, इतरांच्या घरी चाललेला गलका ऐकून माझ्याच घरी मला बरं वाटायचं. त्या वर्षी जूनमध्ये मी कॉलेजात नाव घातलं आणि अम्मीचा आणि माझा तुटपुंजा संबंध फारच संपुष्टात आला. नवे मित्रमैत्रिणी, नवे विषय, सभा संमेलनं, डिबेटिंग, ड्रॅमॅटिक सोसायट्या, सहली, खेळ ह्यांच्यात माझा पाय मुळीच घरी ठरेनासा झाला. जेवायला घरी असे हेच नशीब. याच्यावरून इतर कित्येक कारणांवरनं आप्पांशी सतत भांडण. त्यांनीच लहानाचं मोठं केल्याने मी त्यांच्या इतकीच बेपर्वा, तुसडी आणि फटकळ होते. कुठलाही आरोप कुणी कुणावर करायचा ठेवला नाही की कुठलीही गोष्ट कशी बोलू म्हणून परतवली नाही. अम्मीचा जीव घाबरगुंडीला नेहमीच. पण परत कधी मजवर अप्पांनी हातही उगारला नाही. पण शब्दांनी त्याची भरपूर भरपाई होत असे. सर्व आयुष्यात अप्पा कधी कुणाशी बोलले नसतील ते माझ्या कॉलेजच्या 4 वर्षात ओरडले. ते घरी नसले की मी मित्रमैत्रिणी घरी आणत असे आणि अम्मीची ओळख कटाक्षाने ही माझी सावत्र आई म्हणून करून देत असे. बोलायला एक विषय म्हणून. ती किती विचित्र आणि खेडवळ आहे ह्याची वर्णनं मला सहज ती 4 वर्ष पुरली. आपण इतरांपेक्षा किती तऱ्हांनी निराळे आहोत हे दाखवायचा मला अम्मी, अप्पा आणि त्यांची विचित्र रिलेशनशिप ह्यांचा फारच उपयोग झाला. पुढे सायकोलॉजी घेतल्यावर इतक्या उतार वयात अप्पांनी एवढ्याशा मुलीशी लग्न केलं तेव्हा त्यांना कसला कॉम्प्लेक्स असला पाहिजे किंवा अम्मीला कसं फादर फिक्सेशन असलं पाहिजे यांची मी गंभीर चर्चा जवळच्या कंपूमध्ये करीत असे. आत्ता 50च्या माणसातला मच्युअर इन हिज प्राईम वगैरे म्हणते, पण 20व्या वर्षी 45चा माणूस म्हणजे मृत्युमुखीच पडलाय असं मला वाटते. म्हणजे तेव्हा कसले तरी कॉम्प्लेक्स असल्याखेरीज त्याने लग्न हा जो फक्त तरुणांचा प्रांत आहे त्यात कशाला घुसावं हे लॉजिक. शेवटच्या वर्षात मी तऱ्हेतऱ्हेच्या संस्थांना अर्ज टाकले होते. त्याला फळ येऊन पुढच्या शिक्षणासाठी मुंबईच्या एका संस्थेत मला प्रवेश मिळाला. अर्थातच भांडणाला तोंड लागलं. तू अधिक शिकू नयेस असं मला म्हणायचं नाही, पण त्यासाठी घर सोडून मुंबईलाच कशाला जायला पाहिजे. माझा अधिक शिकण्यातला हेतू त्यावेळी तरी केवळ घर सोडून जाणं हा असल्यानं या आर्ग्युमेंटला काहीच अर्थ नव्हता. ही लढाई जिंकायचं मी ठरवलंच होतं. गाभ्यालाच हात घातला. पण अप्पा, तुम्ही मला काही जन्मभर पुरणार नाही. एकदा या विषयात विशेष ज्ञान मिळवलं
की भरपूर पगाराची नोकरी मला आयती चालून येईल. मग परत माझी काळजी नको तुम्हाला. अगं अगं पण सावित्री, माझी काही लाकडं नाही पोहोचवलीत अजून घाटावर, मी कॅज्युअली म्हणाले. हल्ली तर म्हणतात अप्पा की 45 ते 55 हीच धोक्याची वर्ष आहेत. अम्मी पुटपुटली. सावित्री, अगं काय बोलते? आप्पा जरा घुटमळले, पण पुढे रेटतच म्हणाले, तुला लग्न करावंसं नाही का वाटत? इतके तुझे मित्र त्यातला कोणी विशेष? मी पसरून बघतच राहिले. त्यांनाही ऑकवर्ड वाटलं असावं, पण तरीही ते उत्तरासाठी थांबले. मी तुच्छतेने हसले आणि स्टँडर्ड उत्तर फेकलं, मला लग्न करायचं नाहीये. या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असावी. त्यांच्या शांत सुराचा मला जो राग आला ना. माझ्या काय गोष्टी अप्पा तुम्ही वेळच्या वेळी केल्या? माझ्या दाताला ब्रेसेस लावायला जॉन बटलर माझ्याबरोबर, माझ्या पाळीबिळीची माहिती देणार फॅमिली डॉक्टर, मला ब्रास घ्यायला तुमची स्टेनो, फॅक्ट्स ऑफ लाईफ मी डेस्कच्या आत दडवून आणि चोरून वाचलेलं, समाज स्वास्थ्याचे अंक मला सांगणार आणि पिलची माहिती देणार टाइम्स मॅगझिन. तुमचा माझ्या आयुष्याशी संबंध आलाच कुठे? टिपिकल बापपणा करीत बाप्पांनी नेमकी माझ्या जाळ्यात उडी घेतलीच. सावित्री, ते गरजले, तुला पिलची माहिती कशाला करून पाहिजे? डू यू डेअर टू टेल मी? अप्पा प्लीज. अर्थातच आमच्या भांडणानं मग नेहमीचे वळसे घ्यायला सुरुवात केली. आणि मर तर मर, कर काय हवं ते, पण परत मला तोंड दाखवू नकोस म्हणून अप्पा ताडताड निघून गेले. रात्रीच मी बांधाबांध करीत असता अम्मी विचारायला आली की काय झालं तरी काय. पिल वगैरे बद्दलचं भांडण इंग्रजीतून झालं ना, त्यामुळे तिला काहीच कळलं नव्हतं. अप्पा जेवण सोडून काहीतरी पुटपुटत बडबडत सारखे येरझाऱ्या घालीत होते असं ती मला सांगत होती. मला इतकं जोरात हसायला आला ना. पण सावी, तू का नाही करत लग्न? किती छान मित्र आहेत तुझे. वाग, तुझं सुखी वैवाहिक जीवन पाहून भला अगदी उरूपच येईल नाही लग्न वगैरे करायला. अम्मी कपड्याचा एक ढीग हातात घेऊन उभी होती. तिनं तो सावकाश खाली ठेवला. एक एक शब्द तोलून बोलत ती रागाने फटकारली. मला वाटतं आयुष्यात पहिलंच आणि शेवटचंच मला वाटतं. मला म्हणाली, सावित्री, तू तुझ्या वडिलांना काय म्हणतेस, काय दोष देतेस वगैरे बाबतीत मी पडले नाही, पडणारही नाही. पण त्यांनी माझ्याशी कसं वागायचं ते योग्य आहे अयोग्य आहे तो आमचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल तुझ्या अधिकारातलं नाही. परत या गोष्टीचा माझ्याजवळ उच्चारही करू नकोस. ती वळून जाणार होती. मीही वरमले होते, पण माझ्या भोचक जिभेलाही उच्चारताच ती गोष्ट अडकलीच होती. पण जित्याची खोड, उसना अवसान आणून मी पण म्हणते कशी त्यावर. मग माझ्या ह्या कुठल्याही बाबतीत ढवळाढवळ करायचा तुला अधिकार नाही. परत कसल्याही चौकशी वगैरे करायला येऊ नकोस. मला वाटलं होतं ती दुखावेल म्हणून, पण वळून जरा असं म्हणते कशी. खरंय, चुकलंच माझं आणि चालती झाली. त्यानंतर सकाळी मी मुंबईला रवाना झाले. त्या 2 वर्षात अर्थातच मी कधी घरी गेले नाही किंवा पत्रही धाडलं नाही. अप्पांच्या दौऱ्यात कधी जाता येता ते मुंबईहून गेले तर फोन करत, आमचा आम्ही खुशाल, तुम्ही खुशाल, असं काहीचं बोलणं होईल. शिक्षण संपल्यावर मी भाकीत केल्याप्रमाणे चांगली मोठी नोकरीही मला मुंबईतच लागली आणि मी बिऱ्हाड केलं. आता तो विषय, त्यातलं आपलं ज्ञान, त्याचा उपयोग यांच्यात मला खराखुरा रस निर्माण झालेला. त्यामुळे कितीतरी दिवस
म्हणजे चटाचटा गेले आणि भरलेले एकामागून एक उलटतही होते. माझ्या नोकरीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षात असेल. एका संध्याकाळी हातात बॅग घेऊन अम्मी दारात उभी राहिली. तिला पाहिल्याला 4-1 वर्ष झालेली. एकदम ओळखता सुद्धा नाही आला. मला वाटतं कुठेतरी जेवायला वगैरे जायच्या तयारीत होते. हे काय, इकडे कुठे तू? तोपर्यंत ती आत आली. तेव्हा कुठे ध्यानात आलं तिच्या 10 पैसे एवढ्या कुंकवाचा कपाळावरचा अभाव. अम्मी, काय ग? हो हो ते तुझे वडील 15 वारले. हार्ट अटॅक. मला काहीही सुचेना, पण तरी मूर्खासारखं काहीतरी बोललेच. मी म्हटलं नव्हतं इट्स डेंजरस. हो हो. मी खाली बसले. प्रथम माझ्या काय मनात आलं असेल तर आता जेवायला बाहेर जाण्यात काहीच अर्थ नाही. मग वाटलं कित्येक वर्षांपूर्वी आई म्हणून कोणी गेल्यावर कसं रडावं लागे तसंच आताही फोन उचलून सुरुवात केली. सॉरी, मला येता नाही येणार. वडील वारल्याचं कळलं. मग एकदम थांबले. कसं सांगू की 15 वारले आणि मला आत्ता कळतंय. फोन तसाच खाली ठेवून अम्मीवर ओरडले. अगं पण मला बोलवलं का नाहीस? फोन तार काहीतरी करायचं ना. ती चक्क थोडंसं हसली आणि मला म्हणते कशी, यांनी मना केलं. मी कपाळाला हात लावला. ऑफिसच्या 3-4 लोकांना फोन करून 2-3 दिवस येता येणार नाही म्हणून वगैरे सांगितलं. सगळ्यांच्या शॉक सांत्वनांना तोंड देता देता अम्मीकडे बघत होते. ती माझ्या तोंडाकडे बघून माझ्या दुःखी आवाजाला अजूनही हसत होती. मी फोन आपटून म्हणाले, अम्मी, हा कळस झाला. लोकांना काय तोंड दाखवू मी? सख्खा बाप वारला तर मला त्याचा 15 दिवस पत्ताही नाही. बरं, आप्पांनी जिवंत असताना मना केलं ना, गेल्यानंतर तरी लगेच कळवायचंस. अगं काहीतरी रीतभात. तिच्या त्या बारीक हसण्यापुढे माझा आवाज बंद पडला. तीच परत थंड शांत आवाजात म्हणते, अगं मृत्यूपत्राने तुला सगळी इस्टेट वगैरे ठेवली आहे. फक्त मी मरे तो मला घरात सख्ख्या आईप्रमाणे प्रेमाने ठेवून घ्यायची अट, एवढंच आहे. काही शेअर माझ्या नावावर करून त्याचं व्याज वगैरे काहीतरी मला दिलं आहे, ते मी तुझ्याच स्वाधीन करेन. मला काहीच कळेना. म्हणजे तू इथं राहणार आहेस? काय ग अम्मी, नेहमीसाठी? हो हो. मी तिच्या तोंडाकडेच पाहत राहिले. हळूहळू उमजलं की अम्मीला आता कुणी नाही, तिचा नवरा वारला. मला एक अप्पा गेल्याचं काही वाटत नसेल, पण तिला. मी उठून ओशाळवाणी तिच्या पाठीवर हात फिरवत होते. ती नेहमीच्याच आवाजात मला म्हणाली, तुला अडचण नाही होणार माझी. मी घर वगैरे बघेन. त्यानंतर आम्ही फारसं काही बोललो नाही. अम्मी घरात रुळली म्हणजे इतकी की ती येण्याआधी माझं कसं चाललं असावं इतका संशय वाटेल. पण आमचं चालणं पूर्वीसारखंच. एव्हाना तिला आमच्या कुटुंबाच्या तरेवाईकपणाची सवयी पडून गेली असावी. कधी मुद्दाम विचारल्या बोलल्याखेरीज तीही बोलत नसे. मलाच वाटे किती विक्षिप्त ही. एका घरात राहून 2 माणसांचं रोज 4 वाक्याहून अधिक बोलणं नाही. तरी तिला काही वाटत नाही. माझ्या सतत बाहेर भटकण्याची मलाच कधीतरी लाज वाटून मी तिला विचारलं की पिक्चरला येतेस का, बाहेर फिरायला शॉपिंगला येतेस का, तर म्हणणार नको, मला त्यातलं काही समजत नाही. घरी कोणी मित्रमैत्रिणी आल्या की तेवढं त्यांच्यासमोर आमचं थोडं जास्त बोलणं चालणं होईल. मग अडखळत ओळख करून देई मी, ही अम्मी, माझी आई. मग ऐकणाऱ्याकडे हसून बघत ही म्हणे, सावत्र हो. आणि मी ओशाळून राहणं, माझा छळबेळ पुष्कळ केला हं तिनं. या ठरलेल्या विनोदाला आम्ही सगळी ड्युटीफुली हसत वगैरे असू. माझ्याकडे आल्यानंतर 6 महिने झाल्यावर मला वाटतं अम्मी आजारी पडली. काहीतरी मामुलीच, सर्दी पडसं खोकला वगैरे. पण तिने हट्ट धरला, मला हॉस्पिटलात घेऊन चल. जराशा त्रासिकपणेच मी तिला घेऊन हॉस्पिटलात हजर.
आता डॉक्टरकडे जायची वेळ आली तेव्हा तिच्याबरोबर मी उठले तर मला म्हणते कशी, तू इथेच थांब. मी कपाळाला आठ्या घालून अर्धा तास बसून राहिले. फुक्कट वेळ नुसता. मग नर्स मला बाहेर येऊन म्हणते, डॉक्टर बोलत आहेत. मी आत गेल्यावर मला म्हणतात, बसा. मी बसले. अम्मी कुठेच नाही. मग काही बोलतच नव्हते. तेव्हा मी उघडणं घड्याळाकडे पाहिलंच. मग त्यांनी घसा खाकरला, स्टेथोस्कोपशी काहीतरी चाळा करत म्हणाले, मिस राघवन तुमच्या कोण? तर मी म्हटलं आई. तर म्हणतात, बरं ठीक आहे. तुमच्या आईंना ल्युकेमिया आहे, त्याची फार दिवस आशा नाही. आणि मला पाठीवर थापटीत देर नाव असं काहीसं म्हणाले. नर्स मला येऊन म्हणते, इकडे या आशा. मी मेलेल्या माणसासारखी ती नेल तिकडे धडकत गेले. अम्मीच्या खोलीत गेले. ती बिछाण्यावर निजली होती. वरून एक रक्ताची बाटली तिच्या हातात ठिपकत होती. मला पाहून म्हणाली, बस. मी बसले. आम्ही दोघी एकमेकांकडे पाहतच राहिलो. शेवटी मी तटकन उभी राहिले आणि तिला विचारलंच, तुला हे माहीत होतं? हो. अप्पा नाही? हो. अगं काय, किती वर्षांपासून आहेस तू आजारी? 19-20 वर्षांची असल्यापासून. तेव्हाच डॉक्टर म्हणाले होते, 5-6 वर्ष म्हणजे डोक्यावरून पाणी. आता आलीच आहे वेळ. पण सांगायचं नाहीस का? तू, अप्पांनी. अगं माणसाला कसं समजणार की अमुक माणूस सगळं काय 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 फरक पडला असता. मी केव्हाही मरेन. म्हणूनच केवळ तू काय बदल केला असतास. अगं पण तुमच्या लग्नाआधी अप्पांना माहीत होतं? हो. मग? अगं माझे वडील त्यांच्या वर्गात होते. दौऱ्यावर कधी ते येत असत. आमच्याकडे एकदा आले तेव्हा नुकतेच वडील टायफॉइडने वारले होते. मला दुसरं कोणी नाही. तुझ्यासारखीच माझी आई लहानपणी वारली. आपली होईल एकमेकींना सोबत, मैत्री वगैरे म्हणून आणली लग्न करून. हो. तिला थोडा दम लागला. मी परत गप्प. नर्स येऊन आतमध्ये म्हणते कशी, तुम्ही जा बरं आता. शी टायर्स इझिली. परत संध्याकाळी या. मला काही सुचतच नव्हतं. मी आपली उभी राहून अम्मी म्हणाले. तशी थोडीशी हसली. मग मला म्हणते कशी, अगं चुकतात आडाखे माणसाचे. सावित्री, अजून पुष्कळ आयुष्य आहे तुझं पुढे. ये आता तू. त्या रात्रीत कधीतरी ती वारली. मी बसले होते बाहेरच्या खोलीत. नर्सने येऊन मला सांगितलं. म्हणजे आम्ही बोलली ते शेवटचंच. कधीही न पाहिलेल्या आईच्या मृत्यूनं मला आई म्हणून कोणीच्या वेळी रडायचं संकट घातलेलं. सख्खा बाप मेला तेव्हा आजची डिनर डेट रद्द, असं माझं मन म्हणालं. आणि आता कधीही शांत न होणाऱ्या जीवाच्या दुःखानं मी आकांत मांडला होता.